परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो। हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का? त्याच्यामुळे जे काही शरद पवार आज बोलतात, जे काही उद्धव आज बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे। आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेलं नाही जरंगेनं। आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे? जरंगेने आज राज ठाकरेंना सुद्धा घालून पाडून बोलला। जरंगे दोन मंत्र्यांना म्हणजे राणे सारख्या नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे। काय उत्तर आहे मला सांगा? सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणू शकतो का कोणी? याची दखल सभापती घेणार आहेत की नाही? याची दखल माननीय राज्यपाल घेणार आहेत की नाही? याची दखल आझाद मैदानाचं पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे। चंद्रकांत दादा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले। बघा, लोकप्रतिनिधी कोणी असो, परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेलं नाही, लायसन्स मिळवलेलं नाही। चपटी पिऊन बोलणं सोपं आहे, परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतंय। परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेले आहेत। आज आपण बघत आहात की मला काही महिला पत्रकारांनी सांगितलं, हे अत्यंत मी गंभीर सांगत आहे तुम्हाला, महिला पत्रकारांनी मला सांगितलं की कशा प्रकारे ते व्यक्त होत आहेत म्हणून। आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया अशी आहे की एका महिला भगिनी पत्रकारेला जे आहे कशा प्रकारे तिच्या सोबत म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अपमानित केलं, ती महिला पत्रकार एका आपल्या कॅमेरामॅनला घेऊन रेल्वे स्टेशन पर्यंत जावं लागलं। लोकांमध्ये भानच राहिलेलं नव्हतं। बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं की ते कार्यकर्ते नसून ते कोण आहेत, तर ते जे आहेत प्रशिक्षित लढाके आहेत, लढाके आहेत, लढाके आहेत। आपण जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांचं उद्यापासून कडक उपोषण असणार आहे, त्या ठिकाणी ते पाणी देखील पिणार नाही आणि एक दिवस पुन्हा एकदा वाढून देण्यात आलं। मी तुम्हाला सांगायलो, जर एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासनाच्या तपासलं पाहिजे जरंग्या उपोषण करतंय हे कशावरून, जरंग्या उपाशी आहे हे कशावरून। जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता है, क्या खाता है, किसको पता है? खजूर खाता है, अंडा खाता है, क्या खाता है, किसको पता है? सब गोलमाल है भाई, गोलमाल है, सब गोलमाल है भाई, गोलमाल है। भूखा है, खाता है, पीता है, किसको पता है? त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या? हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे। आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट हे उपोषण कसं आहे? कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजलं जातंय, वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे, त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात, त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे आहे आपलं काय म्हणतो त्याला काय नाही पल्स नाही ईसीजी पाहिली जाते, त्याचबरोबर रक्त तपासलं जातं, युरिन तपासलं जाते। जरंग्याचं कोण तपासत आहे? जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्या प्रकारे मला एक म्हणजे प्रश्न आहे आणि चौकशीची मागणी करतो। कारण आता वेगवेगळे जेवणच घेण्याची गरज नसते, एका एवढ्याशा गोळीवर सुद्धा पोट भरलं जाऊ शकतंय। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या जे आहे उपवाशी आहे का असा माझा बेसिक प्रश्न आहे। जरंग्याचं जे काही चाललेलं आहे ते अत्यंत राजकीय ढोंग चाललेला आहे आणि म्हणून जरंग्याचा उपवासामध्ये येतंय का? कारण आत्मक्लेश एकत्र करायचं असतंय, आत्मक्लेश एकत्रित करून त्यावर चर्चा घडवून आणायची असती। लोकतांत्रिक मार्गाने जे हे दिलेले आहेत पॅरामीटर्स दिलेले आहेत, जे संहिता दिलेल्या आहेत त्या संहितेनं वागायचं असतंय। तशा प्रकारचं हे उपोषण नाही। आणि उद्या ते पाणी पित नाही म्हणाले ना, ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी कुभांड आहे। आणि जरंग्याच्याच बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचे त्याच्या उपोषणाच्या बाबतीत दिलेले निर्देश हे सर्व श्रुत आहेत। सर, आपण जर बघितलं 2 दिवसाच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये जे चाकरमानी वर्ग आहे त्यांची मोठी संख्या असणार आहे, जे चाकरमानी कामावर मुंबईमध्ये येत असतात। कारण की आपण बघितलं गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहे। 2 गोष्टी लक्षात ठेवा जरंग्या, ज्या प्रकारे मला कोणाला श्वानाची उपमा द्यायची नाही, ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक धर्माच्या नावावर लोकांना अपमानित करत आहात